एक बेहतरीन अंदाज के साथ आने जा रहे हैं। जितने हमारे पोस्ट ऑफिस के अधिकारी वर्ग से लेके कर्मचारी वर्ग तक हैं, ये जो अगला गीत है वो उनको समर्पित करने हो जा रहे हैं। एक बेहतरीन गीत के साथ आ रहे हैं डाकिया डाक लाया। जी हाँ, पलकों की छाँव में का ये गीत है 1977 की फिल्म और किशोर कुमार ने इसको गाया है। इथे माझे पोस्टाचे बरेच कलिग उपस्थित झालेले आहे आणि या सगळ्यांसाठी हे गाणं स्पेशली ठेवलेलं आहे. सो एन्जॉय. डाकिया डाक लाया, 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 डाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, खुशी का बयान कहीं कहीं दर्दनाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, खुशी का बयान कहीं कहीं दर्दनाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया. हे गाणं माझ्या सर्व पोस्ट ऑफिसचे कर्मचारी अधिकारी माझे पोस्टमन बांधव यांच्यासाठी मी समर्पित करत आहे. सुख दुख सब ये बताते हैं हमें. जोरदार तालियां होनी चाहिए पोस्ट ऑफिस के लिए. क्या बात. देवर के भतीजे की साली की सगाई है, आती पूर्ण मासी को करार पाई है, मामा आपको लेने आते मगर मजबूरी है, बच्चों समेत आना आपका जरूरी है. दादा तो अरे रे रे रे, दादा तो गुजर गए, दादी बीमार है, नाना कभी तीरवा आते सोमवार है. छोटों को प्यार देना, बड़ों को नमस्कार, मेरी मजबूरी समझो कारण को कहा. शादी का संदेशा तेरा है, सो मना लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया. डाकिया बाबू, क्या रे 6 महीना हुई गवा, तो नहीं लिखे. बोल क्या लिखूं. बस जल्दी से आवेगा लिख दो ना. फिर हम कैसे कैसे काटू रतिया, फिर हम कैसे कैसे काटू रतिया, सावन सुनाए भरी भीगी भीगी बतिया, अग्नि की बूंदों में झले झले बावरिया, नौकरिया छोड़ के तू आजा न सवरिया, आजा रे सवरिया आजा, आया बैसाख लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया. मेरे साथ सब लोग गाएंगे डाकिया डाक लाया. डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया. थैंक यू व्हेरी मच. थैंक यू सो मच. हे गाण्याच्या मागे मी थोडंसं बोलू इच्छितो श्रद्धाताई. माझी आई, माझे वडील, माझे काका हे सर्व पोस्ट ऑफिसचे मेंबर आहेत. माझी आई रिटायर आहेत पोस्ट ऑफिसमधून, माझे वडील पोस्टात होते, माझे काकाही रिटायर्ड आहेत आणि काही काका अजूनही कार्यरत आहेत. तर आज जे काय मी तुमच्यासमोर उभा आहे, जे काय प्रेझेंट केलेलं आहे स्वतःला, जे काय माझं क्वालिफिकेशन झालं आहे, जे काय माझं शिक्षण झालं आहे, हे मी फक्त आणि फक्त पोस्ट ऑफिसच्या सॅलरीवरती झालेलो आहे.
सो थँक्यू व्हेरी मच. मी शेवाळे साहेबांचं खूप खूप स्वागत करतो. शेवाळे साहेब, आपण खास मुलुंडवरून आज आमच्या ह्या कार्यक्रमाला हे गाण्यासाठी मी खूप त्यांना हे केलं होतं की साहेब या म्हणून. साहेब धन्यवाद. खूप खूप बरं वाटलं तुम्ही आल्याबद्दल. मेढे साहेब. बंधू आणि भगिनींनो, एक काळ असा होता, मोबाईल नव्हता. तुम्हा सर्वांना माहिती आहे, आपण पोस्टमॅनची किती आतुरतेने वाट पाहत होतो. या सर्व पोस्टमॅन आमच्या बांधवांसाठी एक शेर असा बनतो की इज्जतदार हमेशा शान से निकलते हैं, इज्जतदार हमेशा शान से निकलते हैं, गद्दार हमेशा बेईमान से निकलते हैं, और हम कलाकारों को बदनाम करने वालों हीरे हमेशा कोयले की खान से निकलते हैं. अरे चलो अगला गीत. हॅलो हॅलो. स्वप्नील दादा, मी तुमची फार फार ऋणी आहे. तुमचं पण पोस्टाची नातं आहे, माझं पण आहे. तुमचं आता म्हणजे वडील असल्यामुळे आणि आता मी स्वतःच असल्यामुळे, तर त्यांनी आपल्यासाठी हे गाणं डेडिकेट केलं, त्यासाठी मी त्यांचे फार फार आभार मानते.